शकतो आणि म्हणूनच आपल्या पागड़ी एकता संघाचे जे काही मुद्दे आहेत, अगर हम एक हो जाते हैं तो एक और एक 11 नहीं 11 लाख हो जाएंगे। सेक्शन 79A अमेंड हुआ है, उसमें जो त्रुटियां रह गई है उस पर भी हम उनको शासन को और हमारे सभी के हितों को ध्यान में रख के उसका योग्य जो भी है परिवर्तन करने के लिए सुझाव देंगे, जिससे हम एक सुरक्षित जीवन जी सके। राइट टू डिग्निटी के लिए अभी पत्नी को सभी प्रतिनिधि का टेनेंट का रिप्रेजेंटेटिव प्रतिनिधि बन, तो लैंडलॉर्ड ने कुछ भी नहीं किया, उल्टा रिडेवलप पुनर्विकास नक्की पाहिजे। तर आता रडायचंय का लढायचंय? नक्की लढायचंय। जरा जोरात सांगा हो, आवाज येत नाही तर पाठवून होणार नाही, होणार नाही, होणार नाही, होणार नाही, होणार नाही, नक्की होणार। बोला जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र। आता ही मी जी गोष्ट बोलतोय ते व्यवस्थित ऐकून घ्या। घर मागितलं किती वर्ष? किती वर्ष घर मागितलं? 40 वर्ष। भेटला का? काय भेटला? आश्वासन भेटला ना? इलेक्शनच्या पलीकडे अलीकडे करणार धरणार हे करणार ते करणार झाला का काय? किती लोकांना सत्ता भेटली 40 वर्षामध्ये? तुमची फेवरेट पार्टीला पण भेटली ना? माझ्या पण फेवरेट पार्टीला भेटली। कोणी काय केला का? झोपडपट्टी उभी झाले। मी काय बोललो तुम्हाला? पागडी सिटीजन इज अ थर्ड क्लास सिटीजन ऑफ अ फर्स्ट क्लास सिटी। थर्ड क्लास सिटीजन ऑफ अ फर्स्ट क्लास सिटी। ऐकायला दुःख होतंय पण खरंय। साहेब बसून घ्या ना, बसून घ्या, बसून घ्या। प्रॉपर्टी 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 स्मॉल कॉज कोर्ट मध्ये गेले प्रॉपर्टी वाले जिंकणार, हाय कोर्ट मध्ये गेले मी पागडी एकता संघाचा अध्यक्ष मुकेश साहेब पेंडसे। बघा, म्हाडानी जे चुकी केली आहे त्यामुळे 13,800 बिल्डिंगचा रिडेव्हलपमेंट थांबलाय। त्यांना माहित आहे 13,800 बिल्डिंगचा स्ट्रक्चर ऑडिट पॉसिबलच नाही, पुढच्या 20 वर्षामध्ये पॉसिबल नाही, तरी पण स्ट्रक्चर ऑडिटची अटी करून रिडेव्हलपमेंट थांबण्यात आलं। दुसरी गोष्ट 79A हे ऑलरेडी एक गाईडलाईन्स आहे, त्याच्यावरती प्रेझेंटचा कन्सेंट आहे। तर माझा प्रश्न असा आहे VP कडे की तुम्ही 79A जे प्रेसिडेंटनी साईन केलंय त्यांनी कन्सेंट दिलंय, तर तुम्ही प्रेसिडेंटपेक्षा मोठे आहात का? तुम्ही त्याला कसं सुपरसीड केला? तुम्हाला काय अधिकार आहे? आणि जेव्हा चुकी तुमची आहे, हे जे IAS ऑफिसर म्हाडामध्ये बसले CO साहेब VP साहेब, चुकी त्यांनी केली, त्यामुळे 1 लाख लोकांचा आता जीव धोक्यात आहे। तर माझा प्रश्न आता असा आहे की त्यांना शिक्षा झाली का? ही बिल्डिंग उद्या पडली तर त्यांना शिक्षा होणार का? पहिली गोष्ट तर गव्हर्नमेंटनी पहिला VP संजीव जयस्वाल आणि CO संबरकरला सस्पेंड केला पाहिजे, हे आमची मागणी आहे। कारण आमची धोरणं काय राहील तुमची? आता महापालिकेचे इलेक्शन आहे, सगळे तुमच्याजवळ येत आहेत की आम्ही तुमचं काम करून देतो? बघा, आमचा अनुभव त्याच्यामध्ये आहे। 40 वर्ष आम्ही बघतोय पागडी धारकाबरोबर काय चाललंय। 33 वर्ष चॅप्टर 8 103 बे अडकलाय आणि 79A 79B आता 3 वर्ष काय झालं लोकांनी बघितलंय। प्रश्न असा आहे की समजा तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर उद्या कशाला, आज का नाही? आम्ही मागणी करतो 1960ची अगोदरची जेवढी बिल्डिंग आहे त्याला तुम्ही फ्रेश GR आणा, GR मध्ये क्लिअर करा की
जेवढी 1960च्या अगोदरची जेवढी बिल्डिंग आहे तेव्हा तुम्ही सरसकट रिडेव्हलपमेंट करा. त्यांना स्ट्रक्चर हटची काही गरज नाही आहे, कारण त्यांना ह्युमन हॅबिटेशन सारखं राहण्यासारखं नाही आहे. त्याच्यामध्ये ह्या बिल्डिंगमध्ये ह्युमन राईटचा व्हायोलेशन होत चाललं आहे, त्याच्यामध्ये सॅनिटेशनचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये हेल्थचा प्रॉब्लेम आहे, आणि सर्वात मोठी जी गोष्ट असं आहे की हे प्रॉपर्टीची जी गोष्ट चालली आहे ते पण चुकीचं आहे. प्रॉपर्टी ॲक्ट फंडामेंटल ॲक्ट नाही आहे, ते कॉन्स्टिट्यूशन लॉ आहे 300A, आणि आर्टिकल 21 हे फंडामेंटल राईट आहे. तर फंडामेंटल राईटला कॉन्स्टिट्यूशन लॉ कसा सुपरसीड करू शकतो, हे पूर्णपणे आता पागडीधारकाबरोबर हे चिटिंग चाललंय, आणि त्यामुळे आम्ही हे आंदोलन केलं. आज कॅबिनेटची मीटिंग आहे मंत्रालयामध्ये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण खाते आहे, काय वाटतं तुम्हाला, ते तुम्हाला न्याय देतील का? बघा, आम्ही आमचे सचिव त्यांना भेटले होते, आम्ही पण त्यांना 2-3 लेटर लिहिले होते, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्याच्यावर नक्कीच ते लक्ष देणार, आणि त्यांनी हे पण सांगितलं 1960च्या अगोदरची जी बिल्डिंग आहे त्यावरती ते काम करणार नाही. फिरता आपण पाहिलेलं आहे, काय सांगाल, काय वाटतं? भाडेकरू हा एक त्रस्त झालेला आहे. त्याला स्वतःच्या बिल्डिंगची इमारतीचं डेव्हलपमेंट पाहिजे, आणि ते कशा प्रकारे होणार हे राज्य शासनाने करावं, आणि राज्य शासनाने एक फॉर्म्युला करून ठेवावा. जसं आता बिल्डर लोक बघा मनमानी कारभार करून हे भाडेकरूंना अक्षरशः लूटच चालली आहे. भाडेकरूंच्या काय कोणताही विकास, आणि ही जी आता नाहीपणा विकासकाची बंद झाली पाहिजे. आम्ही तर असं म्हणतो की शासनाने एक असा नवीन GR काढावा, त्याच्यामध्ये त्यांनी MOU ठरवावा, नवीन MOU करावा, त्याच्यामुळे त्यांनी काही GR असतात ते लोकांभूमुख करावे, आणि त्या बिल्डिंगचा प्लॅन सुद्धा हा शासनाने तयार करावा. हा खरं तसं बघितलं तर काही म्हणजे कॉर्पस फंड याच्यावर वाद होतात, काही भाड्यावर वाद होतात. हे सगळे भाडे जे रेट जे आहे ते शासनाने ठरवावं, आणि शासनाने याचा पुढाकार घेऊन परत याला भाडेकरूंच्या या आंदोलनाला त्यांनी साथ द्यावी, असं आमचं. दक्षिण मुंबई किंवा मुंबईचा खरोखर विकास करायचा आहे ना, तर या भागधारकांना आणि स्थळ मालकांना एकत्र करून तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. तर काहीतरी फ्रुटफुल त्याच्यात म्हणतात, तडजोड करणं म्हणतात ना, तर ही निर्णय लागले जातात, आणि त्याचं चुकीचं इम्प्लिमेंटेशन होत आहे, आणि परिणामी बघतोय आम्ही तरी. त्यामुळे आपली मागणी हीच आहे की याच्या पुढे